आपलं शरीर जेव्हा थकतं, कमजोर होतं, तेव्हा त्यासोबत एक मानसिक चिंता, एक भीती आपोआप येते. हा अनुभव आपण सगळेच कधी ना कधी घेतो. आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत आणि एक असा व्यावहारिक मार्ग पाहणार आहोत, जो आपल्याला या वेदनांकडे एका अगदी नवीन दृष्टिकोनातून बघायला शिकवतो. बुद्धांचं हे वाक्य दिसायला अगदी साधं आहे नाही का? पण या साधं दिसणाऱ्या वाक्यात एक खूप खोल अर्थ दडलाय. हा शारीरिक त्रासाकडे पाहण्याचा एक पूर्णपणे वेगळा, खरं तर क्रांतिकारी दृष्टिकोन आहे. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर एक संपूर्ण साधना आहे, जी आपला अनुभव बदलून टाकू शकते. चला तर, ही गोष्ट सुरू होते नकुलपिता नावाच्या एका वृद्ध व्यक्तीपासून. ते फक्त वाढत्या वयाच्या वेदनांनी त्रस्त नव्हते, तर त्या वेदनांमुळे निर्माण होणाऱ्या विचारांनी आणि भीतीने ग्रासले होते. नकुलपितांच्या मनात नेमक्या कोणत्या भीती होत्या? त्यांना वाटत होतं की ते आता दुसऱ्यांवर ओझं बनतील. या आजारपणातून आपण कधीच बाहेर पडणार नाही. आपल्यानंतर आपल्या पत्नीचं काय होईल? आणि सगळ्यात मोठी भीती, शरीराचं कमजोर झाल्यावर आपलं मीपण, आपलं अस्तित्वच हरवून जाईल. बघा, शारीरिक वेदना कशा बघता बघता मानसिक दुःखाचं रूप घेतात. आणि इथेच या कथेला एक महत्वाचं वळण मिळतं. नकुल पिता आपली ही सगळी व्यथा बुद्धांसमोर मांडतात आणि तेव्हा बुद्ध त्यांना शरीर आणि मन यांच्यातील नात्याकडे पाहण्याचा एक असा नवीन मार्ग दाखवतात, जो थेट दुःखाच्या मुळावरच घाव घालतो. तर काय आहे ही शिकवण? एका बाजूला आहे आपलं शरीर आणि त्याची अटळ स्थिती, म्हणजे ते आजारी पडणार, त्याला वेदना होणार, ते अशक्त होणार आणि म्हातारही होणार. पण दुसऱ्या बाजूला आहे आपलं मन, आणि मनामध्ये एक जबरदस्त क्षमता आहे. ते या सगळ्या शारीरिक घडामोडींच्या पलीकडे जाऊन शांत, अविचल आणि जागरूक राहू शकतं. म्हणजे शरीराला जे होतंय तेच मनाला व्हायला हवं असं काही नाही. तर मग या सगळ्या दुःखाचं मूळ कारण काय आहे? तो आहे एक मूलभूत गैरसमज. आपण आपलं स्वत्व, आपलं मीपण या शरीराशी इतकं घट्ट जोडून टाकतो की आपल्याला ते वेगळे आहेत हे लक्षातच येत नाही. जेव्हा शरीर तरुण आणि मजबूत होतं, तेव्हा आपल्याला वाटायचं मी मजबूत आहे, आणि आता ते कमजोर झाल्यावर आपल्याला वाटतं मी कमजोर आहे. हाच तो गैरसमज आहे जो दुःखाला जन्म देतो. बरं, हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं? तर त्यासाठीची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे निरीक्षण. म्हणजे शरीरात होणारी संवेदना आणि आपलं मीपण यांच्यात एक मोकळी जागा, एक अंतर निर्माण करणं. आणि हे तंत्र आहे ना, ते आश्चर्यकारकपणे साधं पण खूप शक्तिशाली आहे. पहिली पायरी, शरीरात होणारी कोणतीही संवेदना फक्त लक्षात घ्या. दुसरी पायरी, तिला चांगली किंवा वाईट, नकोशी असं कोणतंही लेबल न लावता ती जशी आहे तशी पहा. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्वाची आहे, आपल्या आतल्या संवादाची भाषा बदला. मीच्या ऐवजी म्हणा तिथे. फरक बघा किती मोठा आहे. मला वेदना होत आहे असं म्हटलं की त्या वेदनेचे मालक मी बनतो. आपण स्वतःला त्या वेदनेशी एकरूप करून टाकतो. या उलट शरीरात वेदना आहे असं म्हटल्यामुळं आपण त्या वेदनेपासून एक पाऊल मागे येतो. आपण वेदना पाहणारे निरीक्षक बनतो. मी अशक्त आहे याऐवजी शरीरात अशक्तपणा आहे. हा फक्त शब्दांचा खेळ नाहीये, हा दृष्टिकोन बदलण्याचा सराव आहे. आता आपण सरावाच्या पुढच्या अजून खोल पातळीवर जाऊया. बुद्धांचे प्रमुख शिष्य सारीपुत्त नकुलपितांना पुढे जाऊन समजावतात. ते म्हणतात की फक्त वेदनेचं निरीक्षण करून थांबू नका, तर ज्या मीला या वेदना होतात असं वाटतं त्या मीचीच तपासणी करा, त्याचं विघटन करून बघा. इथे एक महत्वाची संकल्पना येते, पंचस्कंध. आता हा शब्द थोडा जड वाटू शकतो, पण घाबरू नका, संकल्पना खूप सोपी आहे. असं समजा की आपल्या अनुभवाचे हे 5 मुख्य घटक किंवा 5 प्रवाह आहेत, आणि आपण या सतत बदलणाऱ्या प्रवाहांनाच चुकून एक कायमस्वरूपी मी किंवा स्व समजतो. तर हे 5 प्रवाह किंवा घटक कोणते आहेत? पहिलं म्हणजे रूप, म्हणजेच आपलं हे शरीर. दुसरं वेदना, म्हणजे सुखद, दुःखद किंवा तटस्थ भावना. तिसरं संज्ञा, म्हणजे गोष्टी ओळखण्याची प्रक्रिया, जसं की हे टेबल आहे किंवा तो आवाज आहे. चौथं संस्कार, म्हणजे आपले विचार, आपल्या सवयी, आपल्या भावना आणि भीती. आणि 5वं विज्ञान, म्हणजे पाहण्याची, ऐकण्याची, जाणण्याची क्षमता. आणि गंमत म्हणजे यातलं काहीही स्थिर नाहीये, सगळं एका नदीसारखं सतत वाहतंय, बदलतंय. आणि मग जेव्हा आपण अशी खोलवर तपासणी करतो, तेव्हा एक जबरदस्त गोष्ट लक्षात येते
की या 5 बदलणाऱ्या प्रवाहांपैकी कोणतीही एक गोष्ट अशी नाहीये जिला पकडून आपण म्हणू शकू की हा मी आहे किंवा हे माझे आहे. आणि ज्या क्षणी हे लक्षात येतं त्या क्षणी दुःखाचं मूळच उपटलं जातं. कारण ज्या मीला दुःख होत होतं तो मी एक विचार होता, एक भ्रम होता, हे कळून चुकतं. तर मग या सगळ्या सरावातून, या निरीक्षणातून आणि तपासणीतून काय मिळतं? कोणती अवस्था प्राप्त होते? तर ती आहे सोडून देण्यातील शांती. हे जगण्याचे 2 पूर्णपणे वेगळे मार्ग आहेत. एकीकडे आहे शक्तीला आणि मीपणाला घट्ट चिकटून राहणं. यात सतत काहीतरी गमावण्याची भीती असते, एक प्रकारचा तणाव असतो. तर दुसरीकडे आहे सोडून देण्यातील शांती, ज्यात भीतीपासून मुक्ती आहे, बदलांना स्वीकारण्याची लवचिकता आहे आणि आयुष्यात एक सहजता आहे. आणि शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा अभ्यास म्हणजे वेदनांना नाहीसं करण्याची जादूची कांडी नाही. शरीर आपलं काम करत राहणार, ते ठकणार, त्याला वेदना होणार. पण या सरावाने मनाला एक अशी जागा सापडते, एक अशी शांती मिळते, जिला शरीराच्या अवस्थेमुळे कोणताही धक्का लागत नाही. आपलं वेदनेसोबतचं नातं बदलतं आणि त्यामुळे दुःखच संपतं. आणि जाता जाता हा एक विचार करण्यासाठी प्रश्न. जर पाहणारा आणि पाहण्यात येणारी संवेदना वेगळी असेल, जर अनुभवणारा हा अनुभवाहून वेगळा असेल, तर मग गमावण्याची भीती तरी कशाला बाळगायची आणि कशाची?